Good morning, all of you. In today's lecture, we will start our next question. What is sales promotion? Explain its classification. Sales promotion is also one of the most important sub-function of promotion. Okay, we was already learned what is advertising and what is publicity. जे sales promotion चे सॉरी प्रमोशनची सब फंक्शन होते हे आपण दोन्ही लर्न केलेले आहेत. ऍडव्हर्टायझिंग काय आहे आणि पब्लिसिटी काय आहे. त्याच्या पुढचा पार्ट आहे सेल्स प्रमोशन. So sales promotion is one of the most popular method of promotion. Sales promotion deals with the offering something extra as an incentive over and above the normal price of the product to motivate an early purchase. Sales promotion are short-term incentive to encourage purchase of a product or services. Such activity are non-repetitive and one-time offers. It's very important. सेल्स प्रमोशन म्हणजे माहिती आपल्याला काय आहे. तर सेल्स प्रमोशन हे कशासाठी केलं जातं. फॉर द पर्पज ऑफ मॅक्झिमायझिंग सेल्स ऑर इन्क्रीजिंग सेल्स. सेल्स इन्क्रीज होण्यासाठी आपण काय करतो तर सेल्स प्रमोशन ला इम्पॉर्टन्स देतो. So this is also very popular methods of promotion. Sales promotion deals with offering something extra. आपण काय करतो सेल्स प्रमोशन मध्ये तर कंझ्युमरना काही एक्स्ट्रा फॅसिलिटी आपण प्रोव्हाइड केली जाते. सो ओव्हर अँड अबाव द नॉर्मल प्राइस. ह्या नॉर्मल प्राइसच्या ओव्हर असेल किंवा ती अबाव असेल फॉर द मोटिवेटिंग टू द कंझ्युमर फॉर द पर्पज ऑफ परचेसिंग. ओके, फॉर द परचेस ऑफ मोर प्रोडक्ट. कंझ्युमरने काय केले पाहिजे तर मोर प्रोडक्ट हे परचेस केले पाहिजे. त्यासाठी आपण सेल्स प्रमोशन हे केलं जातं. सो सेल्स प्रमोशन हा शॉर्ट टर्म इन्सेंटिव्ह म्हणजे आपण कंटिन्युअसली सेल्स प्रमोशन देतो का नाही किंवा लॉंग टर्म साठी दिलं जातं का तर नक्कीच नाही. सो हे कसं असणार आहे तर शॉर्ट टर्म इन्सेंटिव्ह असेल टू इनकरेज परचेसेस ऑफ अ प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस. कंझ्युमरने आपली सर्व्हिस किंवा आपलं प्रोडक्ट हे परचेस करण्यासाठी आपण त्यांना काय करतो तर इनकरेज करतो. This is called the sales promotion. So such activity are non-repetitive and one-time offer. It's very important. जसं सेल्स प्रमोशन ही कशी आहे तर नॉन रिपिटेटिव्ह म्हणजे आपण सारख्या कंटिन्युअसली ह्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो का तर नक्कीच नाही. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे सेल्स प्रमोशन आर नॉट रिपिटेटिव्ह. सो तुम्हाला इंट्रो क्लिअर झाला असेल. सो त्याचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे कंझ्युमर प्रमोशन अँड ट्रेड प्रमोशन. सो कंझ्युमर प्रमोशन मध्ये काही पॉइंट आहेत आणि ट्रेड प्रमोशन काय आहे हे आपण डिटेल लर्न करणार आहोत. सो कंझ्युमर ओरिएंटेड प्रमोशनल टूल्स. द कंझ्युमर ओरिएंटेड प्रमोशन टूल्स आर एम ॲट इन्क्रीजिंग द सेल्स टू एक्झिस्टिंग कंझ्युमर अँड टू अट्रॅक्ट न्यू कंझ्युमर. म्हणजे कंझ्युमर ओरिएंटेड. आता कंझ्युमर ओरिएंटेड वर्डिंग वरूनच तुमच्या लक्षात आलं असेल तर हे आपण कशासाठी करणार आहोत तर कंझ्युमर वरती कॉन्सन्ट्रेट करतो आपण ह्या कंझ्युमर ओरिएंटेड प्रमोशन मध्ये. सो द पर्पज ऑफ कंझ्युमर ओरिएंटेड टू अट्रॅक्ट द न्यू कस्टमर अँड रिटेन द एक्झिस्टिंग कस्टमर. म्हणजे जे एक्झिस्टिंग कस्टमर आहेत हे रिटेन झाले पाहिजेत आणि नवीन कस्टमरना अट्रॅक्ट करण्यासाठी आपण काय करतो हे सेल्स प्रमोशन केलं जातं. सो इट इज ऑल्सो कॉल्ड पुल स्ट्रॅटेजी. लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्ह साठी इम्पॉर्टंट असेल. याला काय म्हटलं जातं कंझ्युमर ओरिएंटेड स्ट्रॅटेजीला पुल स्ट्रॅटेजी असं म्हटलेलं आहे. The consumer can take the benefit of promotion tools either from the manufacturer or from the dealer or from both. म्हणजे हे ज्या काही सर्व्हिसेस आहेत ह्या डिरेक्टली प्रोव्हाइडेड बाय द मॅन्युफॅक्चरर otherwise provided by the dealer that means wholesaler retailer otherwise both. म्हणजे दोन्हीकडून सुद्धा या सर्व्हिसेस प्रोव्हाइड ह्या केल्या जाऊ शकतात. मग ह्या सर्व्हिसेस कोणत्या आहेत बघा. फर्स्ट आहे फ्री सॅम्पल. इन दिस केस स्मॉल युनिट ऑफ फ्री सॅम्पल आर डिलिव्हर्ड डोर टू डोअर. म्हणजे ह्या फ्री सॅम्पल मध्ये आपण काय करतो हिअर वी प्रोव्हाइड सम गुड्स टू द कंझ्युमर ऑन अ फ्री बेसिस. फ्री बेसिस आपण कंझ्युमरला काही प्रोडक्ट किंवा काही सर्व्हिसेस ह्या प्रोव्हाइड देतो. कशासाठी दिल्या जातात ह्या तर कंझ्युमरने तिकडे अट्रॅक्ट होण्यासाठी किंवा कंझ्युमरने आपली सर्व्हिसेस आपलं प्रोडक्ट हे परचेस करण्यासाठी. थ्रू द डायरेक्ट मेल attached to another product or given along with the purchase or some other product. मग त्याची काही एक्झाम्पल दिलेली आहेत. सोप, सॉफ्ट ड्रिंक, डिटर्जंट और अदर आयटम
free sample are normally provided during the introductory stage of the product. It's very important thing or it's very important. लक्षात ठेवा, फ्री सॅम्पल आपण सारखीच देतो का हो? नक्कीच नाहीये. ओके, म्हणजे जे आपल्या प्रोडक्टच्या स्टेजेस असतात, वी वॉज ऑलरेडी लर्न इन ऍडव्हर्टायझिंग सब्जेक्ट. आता प्रोडक्टच्या स्टेजेस कोणत्या आहेत? तर इंट्रोडक्टरी स्टेज आहे, ग्रोथ स्टेज आहे, मॅच्युरिटी आहे आणि डिक्लाइन आहे. मग हे फ्री सॅम्पलिंग जी फॅसिलिटी आहे किंवा जी सर्व्हिस आहे ते आपण कोणत्या स्टेजला देतो बरं? इंट्रोडक्शन स्टेजला. इंट्रोडक्शन स्टेज मध्ये आपलं प्रोडक्ट कंझ्युमरला अजून माहित नाहीये, अननोन आहे आणि आपल्याला वाटतं की कंझ्युमरने आपल्या प्रोडक्ट कडे अट्रॅक्ट झालं पाहिजे. In this situation, we provide free sampling facility to the consumer. Okay. Second, coupon. These involve offering price reduction or saving to the consumer on the purchase of a specific product. आणि ह्या स्टेप मध्ये आपण काय करतो, सॉरी ह्या पॉइंट मध्ये आपण कंझ्युमरना काही कुपन्स प्रोव्हाइड करतो. कुपन हे कशासाठी असतात? तर प्राइस रिडक्शन साठी असतात. ओके, so the coupon may be mailed or enclosed along with the other product or insert in a magazine or newspaper advertisement. आता हे तुम्ही सुद्धा काही यूज केली असतील, मॅगझिन मधून असतात किंवा काही न्यूजपेपर मधून सुद्धा हे कुपन फॅसिलिटी काय केली जाते, कंझ्युमरना प्रोव्हाइड केली जाते. पण यामधून ऍक्च्युअल प्रोडक्टची प्राइस ही रिड्यूस होण्यासाठी, हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. जे तुम्ही सर्व्हिस मेन प्रोव्हाइड करणार आहात किंवा जे मेन प्रोडक्ट तुम्ही कंझ्युमरला सेल करणार आहात त्या प्रोडक्टची प्राइस रिड्यूस होण्यासाठी हियर वी प्रोव्हाइड द कुपन फॅसिलिटी टू द कंझ्युमर. नेक्स्ट पॉइंट इज exchange scheme. In this case, the consumer exchange the old product for the new one. आणि इथे आपण काय करतो, म्हणजे काय म्हणतो आपण, जसं ओल्ड प्रोडक्ट सेल करा आणि न्यू प्रोडक्ट परचेस करा. So the old product exchange value is a deduction from the price of the new product. आणि तुम्ही ओल्ड प्रोडक्ट घेता आणि नवीन प्रोडक्टच्या प्राइस मधून त्या ओल्ड प्रोडक्टची प्राइस ही मायनस करता. So these sales promotion tools is used by the several companies for the consumer durable. आणि ड्युरेबल प्रोडक्ट साठी आपण काय करतो, ही जी फॅसिलिटी आहे, ही जी स्कीम आहे ही यूज करतो. तर फॉर एक्झाम्पल पुढे दिलेलं आहे. फॉर इन्स्टन्स, फिलिप्स कम अप विथ 5-in-1 ऑफर. The offer consists of Philips TV 2-in-1 iron mixture, grinder and rice cooker at one attractive price. आणि यामधून आपण काय करतो, जुन्या वस्तू त्यांच्याकडून घेतो आणि नवीन वस्तू सेल करतो आणि त्याच्यामधूनच, लक्षात ठेवा, नवीन वस्तूच्या प्राइस मधून ती रिड्यूस केली जाते. इट्स व्हेरी सिंपल. देन डिस्काउंट. डिस्काउंट इज व्हेरी कॉमन थिंग for attracting to the consumer. It refers to reduction in price on a particular item during a particular period. It's very important thing. लक्षात ठेवा, डिस्काउंट हे आपण कंटिन्युअसली देतो का? कधी नाही. काही सर्टन, काही ठराविक पिरियड मध्ये, काही ठराविक सीझन मध्ये डिस्काउंट फॅसिलिटी ही कंझ्युमरला प्रोव्हाइड केली जाते. इट इज कॉमन ड्युरिंग फेस्टिवल सीझन और ड्युरिंग ऑफ सीझन पिरियड. आणि काही वेळा ऑफ सीझन पिरियड मध्ये सुद्धा तुम्ही काय करता, तर डिस्काउंट फॅसिलिटी ही कंझ्युमरना प्रोव्हाइड केली जाते आणि काही सीझन मध्ये प्रोव्हाइड केली जाते. इट इज व्हेरी स्टिम्युलेटिंग शॉर्ट टर्म सेल, स्पेशली व्हेन द डिस्काउंट प्रोव्हाइडेड इन जेन्युइन वन. आणि खरंच एखाद्या प्रोडक्ट मध्ये डिस्काउंट देणं मस्ट आहे किंवा बऱ्याच वेळी कॉस्टली प्रोडक्ट असतात, अशा कॉस्टली प्रोडक्ट मधून सुद्धा डिस्काउंट हे दिले जातात. शेवटी डिस्काउंट किंवा ह्या ज्या फॅसिलिटी आहेत ह्या देण्याचं इंटेन्शन काय आहे हो? कंझ्युमरने अट्रॅक्ट होणं आणि कंझ्युमरने जास्तीत जास्त वस्तू परचेस करणं. सेल्स प्रमोशन ह्या गोष्टीला इम्पॉर्टन्स देऊन, ह्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करून आपण काय करतो, ह्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट पॉइंट, प्रीमियम ऑफर्स. These can be extra quantity of the same product at the regular price. म्हणजे तुमची प्राइस ही रेग्युलरच आहे, पण त्या रेग्युलर प्राइस मध्ये तुम्ही काय करता, हियर वी प्रोव्हाइड ऍडिशनल और एक्स्ट्रा फॅसिलिटी टू दी कंझ्युमर.
Premium offer are used by several firms selling FMCG goods such as detergent, soap and other food item. जसं हे तुम्ही जर काही ऍड लक्षात आल्या तुमच्या तर लक्षात म्हणजे थोड्याशा रिकॉल झाल्या तरी कळेल. तर इथे एफएमसीजी प्रोडक्ट मध्ये जास्तीत जास्त ही जी ऑफर आहे ही प्रोव्हाइड केली जाते. मग डिटर्जंट असेल, सोप असेल, काही फूड आयटम असतील. आता फॉर एक्झाम्पल कोलगेट वगैरे सांगितलेलं आहे बघा. कोलगेट ऑफर 125 जी इन द ट्यूब फॉर द प्राइस ऑफ 100. ओके, म्हणजे जर त्याची क्वांटिटी फक्त काय होते इन्क्रीज होते पण प्राइस काय होत असणार आहे तर सेम प्राइसला तुम्ही एक्स्ट्रा क्वांटिटी सेल करता. दिस इज कॉल्ड द प्रीमियम ऑफर. देन personality promotion. These types of promotion is used to attract the greater number of consumers in store and promote sales of the particular item. For instance, a famous sports personality may be here to provide autograph to consumer visiting a sports shop. आणि इथे तुम्ही काय करता, तुमच्या वस्तू परचेस करण्यासाठी काही तुम्ही फेमस पर्सनॅलिटीना इथे अपॉइंट करता आणि तुमचं सेल्स प्रमोशन हे केलं जातं. मग इथे छान एक एक्झाम्पल दिलेलं आहे स्पोर्ट्समनचं. नेक्स्ट, इन्स्टॉलमेंट सेल. इन दिस केस consumer initially pay smaller amount of the price and the balance amount is monthly installment over a period of time. Many consumer durables such as refrigerator, car and sold on the installment basis. म्हणजे हे सुद्धा फार कॉमन मेथड आहे असं आपण म्हणू शकतो. ज्या ड्युरेबल प्रोडक्ट साठी काय केली जाते ही इन्स्टॉलमेंट सेल मेथड यूज केली जाते. Here consumer first of all pay down payment or some amount and remaining amount pay in a installment form. आणि जी रिमेनिंग अमाऊंट आहे ही इन्स्टॉलमेंट फॉर्म मध्ये पे केली जाते. पर्पज लक्षात ठेवा, सेल्स जास्तीत जास्त होण्यासाठी हे जे पॉइंट आहेत ते आपण काय करतो कॉन्सन्ट्रेट करतो. बी पॉइंट आहे अगदी आपण बघितला कंझ्युमर ओरिएंटेड. आता आहे ट्रेड ओरिएंटेड सेल्स प्रमोशन. So trade oriented sales promotion program are directed at the dealer network of the company to motivate them to the sell more of the company's brand than other brand. म्हणजे डीलरने जास्तीत जास्त आपल्याच कंपनीचे प्रोडक्ट हे परचेस करण्यासाठी आपण काय करतो हे ट्रेड ओरिएंटेड सेल्स प्रमोशन चॉईस करतो. इट इज द ऑल्सो नोन एज द पुश स्ट्रॅटेजी. आता हे लक्षात ठेवा, पुल स्ट्रॅटेजी कोणती आहे आणि पुश स्ट्रॅटेजी कोणती आहे. पुल स्ट्रॅटेजी रिगार्डिंग टू द कंझ्युमर ओरिएंटेड सेल्स प्रमोशन and push strategy is related to the trade oriented sales promotion which is directed at the dealer network so that they push the brand to the consumer by giving priority over other competitors brand. आणि बाकीच्या कॉम्पिटिटरच्या कंपेअर मध्ये आपल्या कंपनीचं आपल्या फर्मचं जास्तीत जास्त प्रोडक्ट डीलरने कसं परचेस करावं ह्यासाठी ह्या गोष्टी काय केल्या जातात इथे अडॉप्ट केल्या जातात. तर ह्यासाठी सुद्धा कंपनी काय करेल काही पॉइंट ना कन्सिडर करेल. तर ते कोणते आहेत बघा. कॅश बोनस. इट कॅन बी इन द फॉर्म ऑफ 1 एक्स्ट्रा केस ऑफ एव्हरी 5 केसेस ऑर्डर. लक्षात आलं. म्हणजे आता इथे काय केले जातात जर तुम्ही 5 क्वांटिटी परचेस केली तर 1 क्वांटिटी फ्री लाईक दॅट. Cash discount or straight cash payment to encourage volume sale, product display or in support of price reduction to consumer. आणि मग तुम्ही काय करा कंझ्युमर कडून प्राइस रिडक्शन करून घेऊ शकता. इथे तुम्हाला एखादी क्वांटिटी एक्स्ट्रा ही दिली जाते कॅश बोनस पॉइंट ऑफ व्ह्यू. स्टॉक रिटर्न. Some firm take back part or wholly the unsold stock laying with the retailer and distributor. It is other dealers where there is the demand for such a stock. आणि मग तुम्हाला काय सांगितलं जातं ह्या डीलरना तुम्ही ह्यूज क्वांटिटी मध्ये बल्क क्वांटिटी मध्ये मॅन्युफॅक्चरर कडून परचेस गुड्स करा आणि जर त्या गुड्स सेल नाही झाल्या तर तुम्ही काय करा तो स्टॉक रिटर्न करा. म्हणजे तुम्हाला त्याचा कुठेही लॉस होणार नाही. ही जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही मॅन्युफॅक्चरर किंवा या कंपनी घेतात. ओके. देन क्रेडिट टर्म्स. Special credit terms may provide to encourage bulk order from retailer
और डीलर म्हणजे जसं आता सांगितलं की तो ह्या रिटेलरना किंवा होलसेलरना बल्क क्वांटिटी परचेस करण्यासाठी मोटिवेट केलं जातं. दॅट इज वाय here manufacturer or organization provide credit term facility to the wholesaler, retailer or dealer for the purpose of the purchase a huge quantity or bulk product. त्यांनी काय केलं पाहिजे, जास्तीत जास्त क्वांटिटी परचेस करण्यासाठी क्रेडिट फॅसिलिटी ही प्रोव्हाइड केली जाते. देन डीलर कॉन्फरन्स. Firm may organize dealer conference. The dealers may be give information of the company's performance, future plan, and so on. The dealer can also provide valuable suggestion to the company at such a conference. आता हे लक्षात ठेवा, हे मॉडर्न डेज मध्ये फार पॉप्युलर जे कॉन्फरन्स म्हणजे म्हणतात की जास्तीत जास्त सेल करण्यासाठी हा डीलर्स कॉन्फरन्स सुद्धा ऑर्गनाइज केल्या जातात. म्हणजे फक्त आपण कंझ्युमरना सॅटिस्फाय करतो का हो, नाही, तर डीलरनी सुद्धा सॅटिस्फाय होणं महत्वाचं आहे. मग ह्यासाठी काही डीलर कॉन्फरन्स सुद्धा कंपनी किंवा ह्या मॅन्युफॅक्चरर ऑर्गनायझेशन काय करतात, अरेंज करतात. आणि डीलरना कोणते प्रॉब्लेम येतात एखादी वस्तू सेल करण्यासाठी किंवा कंझ्युमर कोणत्या वस्तू किंवा जास्त गुड्स परचेस करतायत, हे जे काही डिस्कशन आहे ह्या कॉन्फरन्स मध्ये केलं जातं. अँड हिअर some suggestion, some direction provided by dealer to the company for the purpose of increasing sales. ओके, आणि सेल्स इन्क्रीज करण्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. देन डीलर ट्रॉफीज. Some firm may institute a special trophy to the highest performance dealer in a particular period of time. Along with the trophy, the dealer may get a special gift such as sponsored tour within or outside the country. म्हणजे तर छान काही तुमच्या कंपनीमध्ये काय आहेत, 10-12 डीलर्स आहेत असं आपण अज्युम करू. तर ह्या डीलर मध्ये जास्तीत जास्त सेल करणारा कोण डीलर आहे, त्या डीलरला काय केली जाते, एखादी ट्रॉफी दिली जाते, लाईक काय म्हणतो आपण त्याला, लाईक मोटिवेशन पार्ट ऑफ म्हणून, किंवा काही त्याला काही फॅसिलिटी सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातात, लाईक नॉन मॉनिटरी, म्हणजेच त्याला काही टूर ट्रिप्स वगैरे असतील अशा वेळी पाठवलं सुद्धा जातं. सो ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत, तर जास्तीत जास्त सेल कसा करता येईल यासाठी. पुश इन्सेंटिव्ह. It is the special incentive given to the dealer in the form of cash or kind of push and promote the sales of the product, especially a new launch product. Push incentive हे कशासाठी असणार आहे हे लक्षात ठेवा. Push incentive is related to the new launch product. New launch product साठी तुम्ही काय करताय, push incentive मेथड ही चॉईस करा. Is it clear? First question. फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपण व्हॉट इज सेल्स प्रमोशन अँड इट्स क्लासिफिकेशन हा क्वेश्चन आपण लर्न केलेला आहे. सो अवर नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज डायरेक्ट मार्केटिंग अँड इट्स फीचर. सो डायरेक्ट मार्केटिंग म्हणजे काय बघा. द डायरेक्ट मार्केटिंग विदाउट इंटरमिजिएटरी इज कॉल्ड डायरेक्ट मार्केटिंग. आता डायरेक्ट ह्या वर्डिंग वरूनच लक्षात आलं असेल तुम्हाला. म्हणजे इथे कोणते इंटरमिजिएटरी आहेत का हो, नक्कीच नाहीये. Here we sell directly our services to the final consumer. So in these types of marketing, the producer himself encourage or motivate the consumer to buy goods or services. आता इथे जे मॅन्युफॅक्चरर आहेत किंवा ज्या फर्म आहेत, जे प्रोड्युसर आहेत, हे कंझ्युमरला असे एनकरेज करतात की जेणेकरून त्यांनी आपली वस्तू ही इझिली परचेस केली पाहिजे आणि सर्व्हिसेस ही परचेस केली पाहिजे. दॅट्स वाय direct marketing help to establish relationship, strength, deep and maintain. आणि ह्या डायरेक्ट मार्केटिंग मध्ये नक्कीच फक्त तुम्ही वस्तू किंवा तुमच्या सर्व्हिसेस सेल नाही करत आहात, तर एक गुड रिलेशनशिप मेंटेन करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो. सो डेफिनेशन काय सांगितले बघा. डायरेक्ट मार्केटिंग is using advertising to contact consumer who in turn purchase product without visiting a retail store. म्हणजे इथे काही डायरेक्ट फॉर्म यूज केले जातात. आता ते डायरेक्ट फॉर्म वरून लक्षात येईल तुम्हाला की कंझ्युमरने म्हणजे लाईक म्हणतो ना आपण ऑनलाईन मार्केटिंग, तर ऑनलाईन सेलिंग तुम्ही त्या एखाद्या कंपनीला एखाद्या स्टोअरला न व्हिजिट करता सुद्धा तुम्ही काय करू शकता, वस्तू ह्या परचेस करू शकता. दॅट मीन्स ऑनलाईन मार्केटिंग, इंटरनेट मार्केटिंग, मोबाईल मार्केटिंग, टेल मार्केटिंग, त्याचे टाइप्स आहेत ते आपण पुढे बघणार आहोत.
Direct marketing is the marketing through various advertising media that interact directly with consumer, generally calling for the consumer to make a direct response. आणि कंझ्युमरचा इथे डायरेक्ट रिस्पॉन्स हा घेतला. फीचर्स दिलेले आहेत बघा डायरेक्ट मार्केटिंगचे. फर्स्ट आहे नो मिडलमॅन. In direct marketing system, selling and buying take place keeping direct contact between marketer and consumer through different medias. हे लक्षात ठेवा. इथे तुम्ही कुठेतरी एखाद्या मॅन्युफॅक्चरर कंपनीमध्ये गेलाय आणि वस्तू डायरेक्ट परचेस करताय असं नाही, किंवा सेलर तुमच्या घरी येऊन तुम्हाला वस्तूसाठी कन्व्हिन्स करतायत आणि तुम्ही परचेस केलेले आहेत नाही. So here direct marketing means manufacturer or producer sell goods and services directly to the consumer with the help of social medias. हा जे सोशल मीडियाज आहे त्याच्या साहाय्याने ह्या वस्तू सेल केल्या जातात. So that is why there is no any intermediary or no any middleman. Second point, consumer oriented. In direct marketing, relationship between seller and consumer became deep as well as strong. आणि इथे नक्कीच ह्या ऑनलाईन मार्केटिंग मुळे तुम्ही एक डीप किंवा स्ट्रॉंग रिलेशनशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न केला जातो डायरेक्ट मार्केटिंग मध्ये. The seller give emphasis on the want desire of each consumer. It is one to one marketing. डायरेक्ट मार्केटिंगला वन टू वन मार्केटिंग सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे जसं तुम्ही डिरेक्टली ऍड खूप कंझ्युमरला केली आहे, आपण ऍड करतो, पण जे सेलिंग आहे हे वन टू वन कंझ्युमरला कॉल करून तुमच्या रिक्वायरमेंट काय आहेत, वॉन्ट काय आहे हे विचारून त्या सेल केल्या जातात. कंझ्युमर ओरिएंटेड. देन फॉर्म द चॅनल विच हेल्प टू कंडक्ट डायरेक्ट मार्केटिंग आर टेक as its form. So there are many form of direct marketing. They are direct mail, catalog marketing, telemarketing, television marketing, internet marketing, etc. Any of these form can be direct marketing. डायरेक्ट मार्केटिंगचे फॉर्म लक्षात ठेवा. टेल मार्केटिंग आहे, टेलिफोन मार्केटिंग आहे, मोबाईल मार्केटिंग आहे, कॅटलॉग मार्केटिंग आहे. दिस इज द फॉर्म ऑफ डायरेक्ट मार्केटिंग. फॉर्म ऑफ डायरेक्ट मार्केटिंग तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट, डायरेक्ट चॅनल. Marketing channel become direct in indirect marketing. In this marketing channel, no middleman can be found. हे महत्वाचं आहे. डायरेक्ट मार्केटिंग मध्ये कोणताही मिडलमॅन इथे तुम्हाला बघायला मिळणार नाही. The producer themselves deliver product to the consumer directly. आता कंझ्युमरना आपण इथे काय करतो, डायरेक्टली आपले गुड्स डिलिव्हर हे केल्या जातात with the help of social medias or different medias. Consumer also keep direct contact with producer or distributor through different media. आणि ह्या मीडियाच्या थ्रू तुम्ही काय करता, तर कंझ्युमरला किंवा कंझ्युमर प्रोड्युसरला डायरेक्ट कॉन्टॅक्ट हे करतात. Selling and buying take place directly between them. As the channel becomes short in this marketing, distribution cost also became least. Distribution cost list का झाली मग? Because here not any including any intermediary. That is why. Then fifth point, direct contact. There is a direct channel in marketing since no middleman remain in this form. So direct contact is established between the seller and consumer. आणि इथे कोणताही इंटरमिडिएटरी इन्क्लूड नसल्यामुळे जे काही कॉन्टॅक्ट असणार आहे ते डायरेक्टली असते. प्रोड्युसर कॅन कीप कॉन्टॅक्ट विथ कंझ्युमर वन बाय वन. दिस मेक इझी फॉर द प्रोड्युसर टू नो अबाउट द पर्चेसिंग पॉवर, वॉन्ट अँड इंटरेस्ट ऑफ द कंझ्युमर. म्हणजे आता आपण इथे वन टू वे कम्युनिकेशनला, कॉन्टॅक्टला इम्पॉर्टन्स देत असल्यामुळे प्रत्येक कंझ्युमरची रिक्वायरमेंट काय आहे, वॉन्ट काय आहे, नीड काय आहे, इंटरेस्ट काय आहे हे फाइंड आउट करू शकतो इझिली. सो डायरेक्ट मार्केटिंग, so direct distribution cost is also reduced due to the direct channel of distribution. इथे डिस्ट्रीब्युशन कॉस्ट सुद्धा काय होणार आहे तर रिड्यूस होणार आहे.
So our next question is explain forms of direct marketing. ज्यात आपण थोडेसे बघितले टेल मार्केटिंग, मोबाईल मार्केटिंग, कॅटलॉग मार्केटिंग, टेलिव्हिजन मार्केटिंग हे फॉर्म्स आहे. सो वन बाय वन आपण लर्न करू. फर्स्ट आहे डायरेक्ट मेल अँड कॅटलॉग मार्केटिंग. डायरेक्ट मेल मार्केटिंग. The main form of direct marketing is direct mail marketing. ओके, जो मेन फॉर्म असेल हा कोणता आहे तर डायरेक्ट मार्केटिंग. email marketing. Product can be delivered to the selected consumer through post office, courier fax, email, etc. Defining direct mail marketing. कोटलर काय म्हणतात बघा डायरेक्ट मेल मार्केटिंग म्हणजे direct mail marketing through single mailing that includes letter, ads, sample, folders and other salespeople who will send to prospect to the mailing list. आणि ह्या मेलिंग लिस्ट मधून आपण काय करतो हिअर वी प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट प्रोडक्ट. हेल्प टू द कंझ्युमर लिस्ट इज टेकन टू प्रिपेअर मेलिंग लिस्ट. While sending mail to thousands of consumer, it cost more than other channel. म्हणजे जर आपण बाकीच्या चॅनलचा विचार करायला लागलो तर हा डायरेक्ट मेल मधून आपण काय करू शकतो हिअर वी कव्हर ह्यूज और नंबर ऑफ कस्टमर. खूप सारे नंबर ऑफ कस्टमर आपण इथे कव्हर करू शकतो. देन कॅटलॉग मार्केटिंग. प्रोड्युसर प्रिपेअर कॅटलॉग फॉर डिफरंट प्रोडक्ट अँड सेंड देम टू सिलेक्टेड कंझ्युमर थ्रू डिफरंट चॅनल स्पेशली थ्रू मेल. आता ह्या मेल मार्केटिंग मधूनच आणि हे एकच असेल. कॅटलॉग मध्ये आपण काय करतो हिअर वी मेंटेन ह्यूज डाटा रिगार्डिंग कंझ्युमर आणि कंझ्युमरचा डेटा आपण काय करतो इथे रेकॉर्ड करतो. ओके, कॅटलॉग मध्ये म्हणजे मेंटेन करतो. सो द कंझ्युमर ऑर्डर फॉर गुड्स आफ्टर स्टडिंग डिस्क्रिप्टिव्ह कॅटलॉग. आणि जेव्हा कंझ्युमर एखादी सर्व्हिसेस परचेस करतात किंवा एखादा प्रोडक्ट परचेस करतात तेव्हा आपण त्याची इन्फॉर्मेशन ह्या कॅटलॉग मध्ये मेन्शन केली जाते. Telemarketing. Using telephone to have contact with consumer to sell any product to them directly in calling telemarketing. आता इथे तुम्ही काय करता टेलिफोनद्वारे कंझ्युमरना आपल्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन पाठवता किंवा त्यांना कम्युनिकेट करता and they can purchase our product. ओके, डिफाइनिंग टेलिमार्केटिंग. कोटलर काय म्हणतात बघा कोटलर. अकॉर्डिंग टू कोटलर, using the telephone to sell directly to the consumer is telemarketing. म्हणजे जेव्हा आपण टेलिफोनद्वारे एखादी गुड्स अँड सर्व्हिसेस सेल करतो त्याला टेलिमार्केटिंग, टेलिफोनिक मार्केटिंग असं म्हटलं जातं. सो कॉल सेंटर इज अरेंज फॉर रिसिविंग कंझ्युमर कॉल. In this marketing, sufficient information is given to consumer to make selling easy and all information about goods and services is given to the telephone. ते जसं सांगितलं की आपण टेलिफोनद्वारे काय करतो इथे सर्व्हिसेस ह्या प्रोव्हाइड करतो. Then television marketing. Using television to sell any product directly to the consumer is called the television marketing. आता काही जर तुम्ही टेलिव्हिजनच्या ऍड जर लक्षात आल्या तुमच्या तर इथे आपण काय करतात तर टेलिव्हिजन वरती ऍड बघून आपण डायरेक्ट कॉल करतो बघा आणि प्रोडक्ट हे परचेस करतो. दिस इज कॉल्ड द टेलिव्हिजन मार्केटिंग. सो दे आर डायरेक्ट रिस्पॉन्स ऍडव्हर्टायझिंग अँड होम शॉपिंग चॅनल. होम शॉपिंग चॅनल हे तर फारच पॉप्युलर आहे. ओके, टेलिव्हिजन वरती तर त्यामधून आपण काय करतो प्रोडक्ट हे परचेस करतो. Online shopping. So this is last form of telemarketing. Online shopping is the electronic marketing. It is also called as the internet marketing. हे सुद्धा लक्षात ठेवा. ऑनलाइन मार्केटिंगलाच आपण इंटरनेट मार्केटिंग असं म्हणतो. So producer, seller, bank, transport, hotel and other organization provide descriptive catalog of product through the computer online. आणि बऱ्याच वेळा आता लक्षात आलं असेल आपल्या की आपण ह्या ऑनलाईन मधून बऱ्याच गोष्टीची इन्फॉर्मेशन ही कलेक्ट करू शकतो. म्हणजे इव्हन आपल्याला एखाद्या हॉटेलवरती जायचं असेल तर तिथे आपण जे काही सर्व्हिसेस आहेत ज्या फॅसिलिटी आहेत वी कॅन इझिली कलेक्ट विथ द हेल्प ऑफ ऑनलाईन सोर्सेस. ओके, सो एखाद्या बँकेची इन्फॉर्मेशन बघायची असेल एखाद्या प्रोड्युसरची इन्फॉर्मेशन बघायची असेल तर आपण ऑनलाईन काय करतो इन्फॉर्मेशन आधी सर्च करतो अँड देन वी परचेस ऑनलाईन और वी प्रेफर द ऑनलाईन शॉपिंग. इज इट क्लिअर फॉर्म्स? फॉर्म मध्ये आपण बघितले ऑनलाईन शॉपिंग, टेलिव्हिजन, टेलमार्केटिंग अँड ईमेल मार्केटिंग. ईमेल
मार्केटिंग. ओके, जर काही क्वेश्चन मध्ये डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारला तरी चालेल. आजचे क्वेश्चन खूपच सिंपल होते. फर्स्ट क्वेश्चन आपण लर्न केला, व्हॉट इज सेल्स प्रमोशन, एक्सप्लेन इट्स क्लासिफिकेशन. त्यामध्ये दोन टाइप्स बघितले आपण, कंझ्युमर ओरिएंटेड क्लासिफिकेशन अँड ट्रेड ओरिएंटेड क्लासिफिकेशन. सेकंड क्वेश्चन लर्न केला आपण, व्हॉट इज डायरेक्ट मार्केटिंग, इट्स फीचर. आणि थर्ड क्वेश्चन लर्न केलेला आहे, एक्सप्लेन फॉर्म्स ऑफ डायरेक्ट मार्केटिंग. थँक्यू.